रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा काही सुटत नाहीये। महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष पालकमंत्रीपदावर अजूनही अडून बसलेले आहेत। त्यातच आता खासदार संजय राऊत यांनी पालकमंत्रीपदासाठी आदिती तटकरेंना पाठिंबा दिलाय, तर गावगुंडांकडे पालकमंत्रीपद नको असं म्हणत भरत गोगावलेंना चिमटा काढलाय। रायगड सारख्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे गावगुंडांकडे असता कामा नये। संजय राऊत कोण की त्यांनी त्यांचं आघाडीचं बघावं, आमच्यामध्ये ढवळाढवळ करायचं काही कारण नाहीये। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न अजूनही सुटत नाहीये। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री लवकरच जिल्ह्याला पालकमंत्री मिळतील असं वारंवार सांगतायत, पण जिल्ह्याला अजूनही पालक नाहीये। सरकारमध्ये रायगडवरून तिढा असताना आता ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आदिती तटकरे पालकमंत्री पदासाठी सक्षम आहेत असं म्हणत गोगावलेंना विरोध केला। रायगड सारख्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे गावगुंडाकडे असता कामा नये असं म्हणत राऊतांनी गोगावलेंवर जहरी टीका केली, तर त्यांच्या या टीकेला गोगावले यांनीही उत्तर दिले। पालकमंत्री कोण हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठरवतील, संजय राऊत यांनी यामध्ये पडू नये, कोण गावगुंड हे जनताच ठरवेल असं गोगावले यांनी म्हटलंय। आदिती तटकरे या कार्यक्षम मंत्री आहे, युवा नेतृत्व आहे या महाराष्ट्रातले, ठीक आहे राजकीय मतभेद त्या कार्यक्षम मंत्री। रायगड जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं, त्यांना जिल्हा पूर्णपणे माहिती आहे। रायगड सारख्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे गावगुंडांकडे असता कामा नये। कोणत्याही अत्यंत संयमानं काम करणाऱ्या व्यक्तीकडे असायला पाहिजे। पालकमंत्री ठरवण्याचा अधिकार युतीमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना आहे। संजय राऊत कोण की त्यांनी त्यांचं आघाडीचं बघावं, आमच्यामध्ये ढवळाढवळ करायचं काही कारण नाहीये। पण आता त्याच्याकडे काही मुद्दे राहिलेले नाहीत संजय राऊतांकडे, म्हणून कदाचित त्यांना भरतशेठ दिसत असेल। आम्ही गावगुंडा एक साव आहे किंवा काय आहे हे जनता ठरवणार आहे। दरम्यान रायगडला पालकमंत्री नाही म्हणून काही अडलंय का? सगळी कामं होत आहेत असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। कोण काय बोललं याच्याबद्दल मला विचारू नये असंही अजित पवार यांनी म्हटलंय। काय त्याच्यावरचून नडलंय का? तिथं झेंडावंदन होतोय, आम्ही आढावा घेतोय, निधी देतोय, डीपीसीचा निधी आम्ही मुख्यमंत्र्यांनी एकनाथरावांनी दिलेला आहे, तिथले कलेक्टर काम करतायत। काही पत्रकार मित्रांनो काळजी करू नका। महाराष्ट्रातील आदिती तटकरे यांनी ध्वजवंदन केल्यानं तटकरे यांचंच नाव पालकमंत्री पदासाठी निश्चित मानलं जाते, पण शिवसेना देखील पालकमंत्री पदावरचा आपला दावा सोडायला तयार नाहीये। पालकमंत्री पदावरून महायुतीत वारंवार पलटवार सुद्धा पाहायला मिळतात। आता रायगड सारख्या महत्वाच्या जिल्ह्याला पालक कधी मिळणार हाच सवाल आहे। अमोल पेडणेकरसह प्रफुल्ल पवार, झी 24 तास।